हे मैदान घेण्यामागचा उद्देश म्हणजे आमचे सर्वांचे लाडके नेते लोकप्रिय आमदार माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर माजी आमदार माननीय श्री मानसिंगराव नाईक भाऊ, माझे मामा माननीय श्री खंडेराव जाधव नाना, ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही जयंत केसरी मैदान आयोजित केलेलं आहे. तुम्ही बघितलं माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब जे आहेत ते एक विजनरी लीडर आहेत. महाराष्ट्राला दिशा देणारं एक नेतृत्व आहे आणि त्यांचा नेहमीच शेतकरी असेल, शेतकऱ्यांचं कल्याण असेल किंवा गोसंवर्धनाचा विषय असेल, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये साहेबांनी अगदी तळमळीनं काम करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचाच विचार घेऊन आमचं जे शरद लहिडे फाउंडेशन आहे ते चाललेलं आहे. त्यामुळे त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन आम्ही हे बैलगाड्या शर्यतीची जी संकल्पना आहे ते घेऊन आलेलं स्वरूप मी तुम्हाला असं सांगणार आहे. गेल्या वर्षी जसं बघितलं तुम्ही, पर्व पहिलं होतं किंवा पर्व दुसरं होतं, त्या पर्व पहिल्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळी बक्षिसं दिली. पर्व दुसऱ्यामध्ये आपण जसं 1 BHK फ्लॅट दिला. तो आमचा उद्देश होता की एक महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक मैदान, महाराष्ट्रातलं एक सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान असेल किंवा आतापर्यंत जी मैदानं झालेली नाहीत आगळं वेगळं मैदान असेल, जिथं जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा येणारे जे बैलगाडा चालक मालक शौकीन आहेत त्या ह्या मैदानामध्ये सहभागी व्हावेत, हा दृष्टिकोन ठेवून आम्ही पाठीमागची मैदानं देखील केलेली आहेत. तर येणारं जे तिसरं पर्व असणार आहे, हे तिसरं पर्व हे एक मोठ्या रकमेचं मैदान असणार आहे आणि ते मोठ्या रकमेचं मैदान घेण्यामागचा जो उद्देश होता, जसं गेल्या वर्षी तुम्ही बघितलं की एक 1 BHK फ्लॅट दिला, म्हणजे सर्वसामान्य शेतकरी जो आहे, बैलगाडा चालक मालक आहे, तो त्याचं जे घराचं स्वप्न होतं ते घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा जो उद्देश होता तो उद्देश घेऊन आम्ही गेल्या वर्षी आलेलो होतो. ह्या वर्षी ज्यावेळेला आम्ही हे बैलगाडा पर्व तिसरं ज्यावेळेला घ्यायला आलो त्यावेळेला आमचे सगळे जे भागातील सर्व जे बैलगाडा चालक मालक आहेत ह्यांच्या ज्या गोष्टी आहेत किंवा ह्यांना जे सजेशन होते, ह्यांचे जे सल्ले होते ते सगळे आम्ही समजून घेऊन मग आम्ही हे डिसिजन घेतलं की बाबा ह्यावेळेला एक मोठ्या रकमेचं मैदान घेतलं पाहिजे. कारण त्यांचं जे बेसिक नीड आहेत ते बेसिक नीड आहेत, बेसिक ज्या गरजा आहेत बैलगाडी चालक मालकांच्या, ते पैशाच्या माध्यमातून त्यांना पूर्ण करता येऊ शकतात, हे एक त्यांचं मत होतं. त्या मताचा विचार करून मग आम्ही हे प्रथम क्रमांक जे आहे ते 5,16,262 रुपये हे प्रथम क्रमांक, दुसरे क्रमांक 3,06,265, परत 2 लाख रुपये, परत 1 लाख रुपये, परत 62,065 आणि 26,265 अशी अनुक्रमे 7 बक्षिसं घेऊन आलेलं आहे. तर हे होणारं महाराष्ट्रातलं एक सर्वात मोठ्या रकमेचं सगळ्यात आगळं वेगळं मैदान असणार आहे. आगळं वेगळं कशासाठी आणि आगळ्या वेगळे इथं गोष्टी काय केलेल्या आहेत आम्ही, इथं गरीबातला गरीब सर्वसामान्यातला सर्वसामान्य जो बैलगाडा चालक मालक आहे त्याचा इथं विचार केलेला आहे. गेल्या 2 पर्व सुद्धा तुम्ही आवर्जून बघितलं असेल, इथं जे काय आम्ही बक्षिसं सांगितली किंवा जे काही मैदान होतं ते एकदम पारदर्शक आणि रीतसर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आमच्या मैदानाला कुठलंही तुम्ही बघा, एक सिंगल जरी गोष्ट तुम्ही बघितली, कुठलेही गालबोट नाही किंवा काय नाही, सगळ्या गोष्टी आम्ही रीतसर अखिल भारतीय बैलगाडी संघटना असेल किंवा त्याचे नियम असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही तंतोतंत आणि एकदम परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला. मग ह्या सगळ्या सर्वसामान्य बैलगाडा चालक मालकांना जर न्याय द्यायचा असेल, ती सर्वसामान्य बैलगाडा चालक मालक इथं जर इन्व्हॉल्व्ह व्हायचे असतील आमच्या मैदानात, तर त्यासाठी आम्ही गटपास विजेते जे आहेत, गटपास विजेत्या सर्व बैलगाडी मालकांना आम्ही, म्हणजे बैलगाडी मालक असं नाही म्हणता येणार नाही, ज्या माता भगिनी आहेत, ज्या बैलगाड्या हे जे बैलगाडी चालक मालक आहेत ते तर बैलगाडी शर्यतीमध्ये बैलगाडा वगैरे पळवत असतात, ते सगळं करत असतात, पण ॲक्च्युली जे तिथं काम करणाऱ्या ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्या माता भगिनींना आत्तापर्यंत कुठलीही भेटवस्तू म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी कुठल्याही मैदानामध्ये आत्तापर्यंत माझ्या तरी नॉलेजमध्ये नाही आहेत. कदाचित दिल्या असतील, कोणी तो तसा विचार केला असेल, पण त्या माता भगिनींचा एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून हा विचार ह्या जयंत केसरी पर्व तिसऱ्यामध्ये सगळ्यात प्रायोरिटीवरती आम्ही केलेला आहे आणि ती प्रायोरिटी आम्ही ठेवून मग गटपास विजेत्या सगळ्या जे गटपास विजेते आहेत त्या प्रत्येक गटपास विजेत्याला, प्रत्येक बैलगाडी मालकाला 2 सेमी पैठणी, त्यांचे जे 2 बैल असतात, जेणेकरून त्यामुळे 2 सेमी पैठणी आम्ही बक्षीस प्रत्येक गटपास विजेत्याला देणार आहे. त्याच्यानंतर फायनलमध्ये जे ड्रायव्हर जाणार आहेत ते ड्रायव्हर असतील त्यांच्या कुटुंबियांच्या करता सुद्धा, त्यांच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना सुद्धा कुठेतरी सेमी पैठणी मिळावी म्हणून त्या उद्देशाने आम्ही फायनलमध्ये जे ड्रायव्हर असणार आहेत त्यांना सुद्धा आम्ही सेमी पैठणी देणार आहे. तर हा सेमी पैठणीचा जो विषय आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात एक आगळं वेगळं मैदान जे आहे ते आम्ही सेमी पैठणीच्या माध्यमातून घेऊन आलेलं आहे. त्याचबरोबर ज्या 2 नंबरला ज्या गाड्या सेमीफायनलमधून ज्या 2 नंबरला गाड्या बाहेर पडतात त्या 2 नंबरमध्ये बाहेर पडणाऱ्या गाड्यांना सुद्धा आम्ही रोख रक्कम बक्षीस देणार आहे. म्हणजे समजून घ्या तुम्ही सर्व बैलगाडा चालक मालक, त्या 2 नंबरला ज्या बाहेर पडणाऱ्या बैलगाड्या आहेत त्यांना आम्ही 5,000 रुपये रोख रक्कम देणार आहे. म्हणजे 5,000 रुपये तर त्यांना मिळणारच आहेत, प्लस 2 सेमी पैठणी पण मिळणार आहेत. म्हणजे आमच्या मैदानाचा तुम्ही उद्देश समजू शकताय, जे इथं पळणारा जो माणूस आहे तो कुठलाही माणूस नाराज होता कामा नये, त्यांना समाधान मिळावं. आमच्या मैदानात भले त्यांना बक्षीस नाही मिळालं पण इथून जाताना काहीतरी त्यांना मिळालं
तर ते मिळावं ह्या उद्देशाने आम्ही त्यांना सन्मानपत्र पण ठेवलेलं आहे. म्हणजे इथं बैलगाडा आमच्या जयंत केसरी पर्व तिसऱ्यामध्ये जो कोणी इथं येणार आहे त्या प्रत्येकाला सन्मानपत्र दिलं जाईल, त्या प्रत्येकाचा सन्मान केला जाईल, त्या प्रत्येकाचा आदर केला जाईल. मग ते सन्मानपत्र असू दे, गटपास विजेत्याला 2 सेमीपैठणी असू दे, तिथले जे ड्रायव्हर आहेत फायनलचे त्यांच्या कुटुंबियांच्या करता 2 सेमीपैठणी असू देत. आणि हा सगळा विचार करताना जे प्रेक्षक आहेत, जे आवर्जून ह्या मैदानाचे आपल्या किंवा ह्या बैलगाडा शर्यतीचा प्रेक्षक वर्ग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण ह्या प्रेक्षक जर तिथं नाही आला तर मग एवढी मोठी मैदानं म्हणा किंवा सुप्रीम कोर्ट म्हणा तिथंपर्यंत ही लोक काही लोक आपलं हे बैलगाडा जो पारंपरिक आपला पारंपरेप्रमाणे कधी 150-200 वर्षापासून किंवा त्याच्या पूर्वीपासून हा जो परंपरेनं झालेला जे बैलगाडा शर्यती आहेत त्याचं स्वरूप जे आहे ते कायमस्वरूपी टिकावं यासाठी आपला सगळा शेतकरी असेल, महिला वर्ग असेल, हे सगळ्या लोकांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. यासाठी जेणेकरून महिला वर्गाने खास करून याच्यामध्ये सहभाग घ्यावा यासाठी महिलांची आपण स्वतंत्र बैठक व्यवस्था केलेली आहे. आणि त्या महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करत असताना त्यांना पण कुठंतरी काहीतरी एखादं बक्षीस मिळावं जेणेकरून त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिवसेंदिवस वाढत जावा. ह्या उद्देशानं आम्ही त्यांच्यासाठी 5 पैठणी साडी असतील, 5 चांदीचे जोडवे असतील किंवा 20,000 रुपये किमतीपर्यंतचे 1 ग्रॅमच्या ज्वेलरी असतील, मग त्यात राणीहार आहे, ठुशी आहे किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीस आहेत, ती सुद्धा देखील आम्ही ह्या जयंत केसरी पर्वमध्ये प्रेक्षक महिलांच्यासाठी लकी ड्रॉच्या पद्धतीने देणार आहे. तसंच ज्या महिला इथं उपस्थित राहणार आहेत त्या प्रत्येक महिलेला एक कुपन देणार आहे. त्या कुपनमधून सुद्धा त्यांना काहीतरी थोडंफार बक्षीस वगैरे मिळेल. तर हे सगळं स्वरूप असणार आहे जयंत केसरी पर्व 3चं. तर माझं तमाम महाराष्ट्रातील सगळे बैलगाडा चालक मालक शौकीन आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा, मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल किंवा जिथं कुठं बैलगाडीवरती प्रेम करणारे जे काही शेतकरी आहेत त्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या जयंत केसरी पर्व 3मध्ये भाग घ्यावं. तुमचा सहभाग हा आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये आणखी याच्यापेक्षा चांगली आणि आगळेवेगळी मैदानं घेण्यासाठी निश्चितपणे प्रेरणा देईल. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी इथं उपस्थित राहू. त्याचबरोबर दादा हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसारच पार पडेल का? दादा मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, गेलं पर्व 1 बघितलं तुम्ही, पर्व 2 बघितलं, सगळ्या नियमावली बघितल्या, इतर ठिकाणची पण मैदानं बघितली, खूप चांगल्या प्रकारची पण मैदानं होतात, कुठंतरी काय इश्यूज पण होत असतील, पण आम्ही आमच्या परीनं आमच्या ताकदीनं म्हणजे सगळ्या ज्या बैलगाडी संघटनेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावल्या असतील किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावल्या असतील त्या नियमांचं तंतोतंत पालन करण्याचा आमच्या परीनं आम्ही सगळं व्यवस्थित प्रयत्न केलेला आहे आणि ह्या वर्षी देखील होते. ह्या वर्षी मैदानाचं ठिकाण कुठलं आहे, क्षेत्र कुठलं निवडण्यात आले, मैदानाची जागा कुठं आहे? ह्या वर्षी तुम्हाला मी सांगू इच्छितो की कासेगावलाच मैदान आहे, कासेगावचे आहे आणि हायवे लगतच मैदान आहे. गेल्या वर्षी हायवेच्या पश्चिम बाजूला आपलं मैदान होतं, ह्यावेळेला हायवेच्या पूर्वेला असणार आहे आपलं मैदान. कासेगावपासून साधारण 1 किलोमीटरवरती, तुम्ही कराडवरून येताना तुम्हाला मालखेड लागेल, मालखेडपासून एक साधारण 2 किलोमीटर अंतरावरती पूर्व बाजूला मोठ्या प्रमाणात मैदान, तिथं क्षेत्र साधारण एक 25-30 एकरचं क्षेत्र रिकामं करण्यात आलेलं आहे. तुम्ही कासेगाव बघितलं तर कासेगाव एक पूर्ण पाणस्थळ गाव आहे, इरिगेटेड गाव आहे, सदन गाव आहे, तरी सुद्धा अशा ठिकाणी जमीन उपलब्ध करणे म्हणजे ते शेतकरी तिथले मदत करणारे जे आहेत त्यांचं सुद्धा म्हणजे खूप मोठं योगदान आहे. माननीय आमदार श्री जयंत पाटील असतील, माननीय श्री मानसिंग भाऊ आहेत, माननीय श्री खंडेराव जाधव नाना आहेत, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या आमचा शरद लागडे अण्णा फाउंडेशन किंवा कासेगाव बैलगाडी संघटना ही सगळी काम करत आहे. आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्यामुळं तिथं क्षेत्र उपलब्ध असेल किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते शेतकरी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य करत आहेत आणि त्यांचं सुद्धा मी खूप ऋणी आहे. आणि या मैदानाची जी मैदानाची तयारी किंवा मैदानाचं जे ॲक्च्युअल फाटी वगैरे ह्याची मुलाखत आम्हाला किती दिवसामध्ये पाहायला मिळेल? तुम्हाला डायरेक्ट फाटीचा जर विचार केला तर एक साधारण 10 ते 12 मार्चपर्यंत सगळ्या गोष्टी तयार झालेल्या असतील आणि मी तुम्हाला त्यावेळेला देखील आवर्जून इन्व्हाइट करेन, तुम्ही तिथं यावं आणि ते फाटीचं जे काही आहेत त्या योग्य झाल्यात अयोग्य आहेत त्याचे काय तुमचे सजेशन असतील ते तुम्ही द्यावेत. गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही बघितलं की आमचं कासेगावची जी टीम आहे, कासेगावमध्ये म्हणजे बैलगाडा अगदी परंपरेपासून चालू आहे आणि एवढे इतके जुने जाणकार सगळे लोक तिथं आहेत. कासेगावातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक माणूस असेल तो आवर्जून तिथं उपस्थित राहतो, त्याचे सजेशन असतील काय असतील आणि उत्तमातली उत्तम फाटी गेल्या वर्षी सुद्धा आम्ही दिलेल्या आहे आणि ह्या वर्षी देखील त्याच दर्जाची फाटी देण्याचा आमचा प्रयत्न असेल. दादा प्रत्येक वर्षी सर्वसामान्यांचा बैलगाडी मालकांचा विचार तुमच्या मैदानात केला जातो, तर यावेळेस सर्वसामान्य बैलगाडी मालकांना पण संधी आहे की ते सुद्धा 5 लाख रुपये घेऊन घरी जाऊ शकतात. तर सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी कशा पद्धतीने संधी आहे आणि आदत वासरांना
पण संधी यावर्षी असणार आहे आणि मैदानामध्ये कोणत्याही प्रकारची पार्शलिटी होत नाही. यावर्षी कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? दादा मी तुम्हाला आवर्जून सांगतो, तर गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं, रक्कम असेल किंवा कुठल्याही गोष्टी असतील, कुठलीही पार्सलिटी किंवा काही ह्या म्हणजे पर्व 1 असेल किंवा पर्व 2 असेल, आमच्या मैदानाचं खास वैशिष्ट्य हे आहे की जेणेकरून आम्ही जे संयोजक आयोजक जे आहेत त्या संयोजक आयोजकामधले कोणाचे तिथं बैलगाडी म्हणा किंवा काही आम्ही स्वतःहूनच म्हणजे त्यांचा आयोजक कमिटीचाच नियम आहे की बाबा हा ठीक आहे, आम्ही गाडी काय इथं काय आपल्या मैदानामध्ये आपण पळवायची नाही. त्यामुळे कुणाचा तिथं काही स्वार्थ नसल्यामुळं किंवा आमचा कोणाचा तिथं काही स्वार्थ नाही आहे, माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाही आहे. माझं एवढंच उद्दिष्ट आहे, आपला गोसंवर्धनाचा विषय असेल किंवा आपला जो शेतीधर्म आहे तो कुठंतरी जगला पाहिजे आणि त्या शेतकरी बांधवाला कुठंतरी चांगला न्याय मिळाला पाहिजे, ह्या उद्दिष्टानं आम्ही हे जयंत केसरी सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला खात्रीपूर्वक आणि निश्चितपणे सांगू शकतो की बाबा इथं कुठलीही पार्सलिटी पर्व 1 आणि पर्व 2ला पण झालेले नाही आणि पर्व 3 सुद्धा तेवढ्याच पारदर्शकरित्या होईल, एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगतो. त्याच्या जोडीला दादा तुम्ही सांगितलं की ह्या वर्षी रोख रक्कमेचं पारितोषिक बक्षीस तुम्ही ठेवलंय, दर 3 वर्षांनी काय काय असेल? नाही, आता बघितलं तुम्ही पर्व 1 बघितलं, पर्व 2 बघितलं, पर्व 2 मध्ये आपण एक आगळं वेगळं स्वरूप द्यायचं आणि एक मोठं ऐतिहासिक मैदान किंवा घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण 1 BHK फ्लॅटची संकल्पना घेऊन आलो. तर ते 1 BHK फ्लॅटचं जे मैदान होतं ते अगदीच गावाशेजारी मैदान होतं. मग ते दर 3 वर्षांनी तिथं आम्हाला ते जमीन ती अगदीच गावाशेजारची जमीन आहे ती दर 3 वर्षांनी उपलब्ध होऊ शकते. आणि आमचा कमिटीचा असा निर्णय झाला की बाबा दर 3 वर्षांना आपण एकदम आगळं वेगळं मैदान घेऊया. आणि इतर 2 वर्ष म्हणजे इतर 2 वर्ष सुद्धा मैदान घेताना आम्ही मोठ्या रकमेचंच मैदान घेतोय, असं नाही की आम्ही कुठं हे केलंय. म्हणजे हे सुद्धा ह्या वर्षीचं जर बघितलं तुम्ही तर सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान आहे. तसंच येणारं जे परतचं जे पर्व असेल, म्हणजे मी आता सांगतो हे 3रं पर्व आहे समजा, तर 4थं आणि 5वं जे पर्व असणार आहे ते सुद्धा एक आगळं वेगळं आणि ऐतिहासिक पर्व असेल, जे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जसं 1 BHK फ्लॅटची संकल्पना जी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याच्यापूर्वी कधी झाली नाही, तसं ते 5वं येणारं पर्व जे असेल की ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ती संकल्पना पूर्वी कधी झालेली नाही, हे सुद्धा मी ह्या निमित्तानं आवर्जून आपल्याला सांगतो. अतुल भाऊ, प्रवेश फी बद्दल काय सांगाल? आता तुम्ही बघितलं गेल्या वर्षी सुद्धा पर्व 2 मध्ये बघितलं आपण एवढं जवळजवळ 20 लाख रुपये किमतीचा आपण फ्लॅट दिलता, त्यावेळेला सुद्धा 5,000 रुपये प्रवेश फी ठेवलेली आणि ह्या वेळेला सुद्धा 5,16,265 रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे. आणि मग बैलगाडी संघटनेचा जर नियम बघितला तर ती जनरली साधारण प्रवेश फी आपली 5,000 रुपये होत्या, पण तसं न करता सर्वसामान्यांचा सगळ्यांचा विचार करून आपण ती प्रवेश फी जी आहे ती 3,000 रुपये ठेवलेली आहे. पण 3,000 रुपये प्रवेश फी ठेवताना सुद्धा जे गटपास विजेते आहेत ते साधारण त्या किमतीपेक्षा किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्कृष्ट दर्जाच्या पैठणी साडी जे आपण देणार आहे तर ते सगळे गटपास विजेते त्याच्यापेक्षा जास्त रक्कम घेऊन जाणारच आहेत. त्याच्याबरोबर त्यांना प्रत्येकाला सन्मानपत्र पण मिळणार आहे, सन्मानपत्र मिळणार आहे, पैठणी साडी मिळणार आहे, प्लस जो सेमीफायनलला 2 नंबरला उतरणार आहे त्या गाडीला आपण 5,000 रोख रक्कम बक्षीस देणार आहे. म्हणजे समजा 7 फायनलची जरी बक्षीस असली, 14 जरी बैलगाडी मालकं असली तर ते 14 प्लस सेमीफायनलला उतरणारे 2 असे 14 म्हणजे 28 बैलगाडी मालकांना गुलाल मिळणार आहे 100%. मग हा सगळा दृष्टिकोन जर बघितला तर 3,000 रुपये प्रवेश फी ठेवायचा आम्ही निर्णय घेतला आणि 3,000 रुपये प्रवेश फी ही योग्य आहे असं आम्हाला वाटतं. ऑनलाईन नोंदीच्या संदर्भात काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना? हां, ऑनलाईन नोंदीच्या संदर्भात मी बैलगाडी मालकांना हे आव्हान करेल की गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं आम्ही शेवटच्या दिवशी नोंदी अजिबात कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतल्या नाहीत. आदल्या दिवशीच नोंदी सगळ्यांना आदल्या दिवशीपर्यंत नोंदी करा म्हणून सगळ्यांना विनंती केली होती. तसंच ह्या वर्षी देखील माझं सगळ्यांना आवर्जून विनंती राहील की तुम्ही जास्तीत जास्त 15 मार्चपर्यंत, आपलं 16 मार्चला मैदान आहे, 15 मार्चपर्यंत सगळ्यांनी ऑनलाईन नोंदी कराव्या आणि त्याचा QR कोड असेल किंवा बँकेच्या डिटेल्स असतील त्या साधारण जास्तीत जास्त तुम्हाला एक 7 तारखेपर्यंत उपलब्ध करून द्यायचं व्यवस्था आमच्या आयोजक कमिटीकडून करण्यात येईल. तरी धन्यवाद आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.